Hello my dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn template number 19 for standard 6th. It is from Bridge Course book, subject English. So today's learning outcome is 5.17.9. मित्रांनो हेही समजून घ्या 5.17.9 म्हणजे काय तर 5 हा जो आहे तो तुम्हाला इयत्ता दर्शक अंक आहे 5 त्यानंतर इथे 17 लिहिले हा आपल्या इंग्लिश सब्जेक्टचा कोड आहे आणि हा जो 9 लिहिलाय तो आपला जी लर्निंग आउटकम आहे त्या लर्निंग आउटकमचा अनुक्रम नंबर आहे. ठीक आहे. आज ह्या लर्निंग आउटकम मध्ये आपल्याला काय पाहायचे पहा. राइट्स शॉर्ट सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ सेंटेन्स पॅटर्न अँड वर्ड्स गिव्हन इन द टेबल. मित्रांनो आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण की बऱ्याचदा आपल्याला काही लिहायचं असतं आणि लेखनासाठी वाक्य तयार करता येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पहा मग हे वाक्य तयार करण्यासाठी जर आपल्याला सेंटेन्स पॅटर्न माहीत असतील तर त्या सेंटेन्स पॅटर्नचा वापर करून आपण नवीन नवीन प्रकारची वाक्य बनवू शकतो. सम इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स विद्यार्थ्यांसाठी सूचना ज्या आहेत त्या अशा आहेत. पहा लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. तुम्हाला ज्या सूचना दिल्यात तुमच्या पालकांनी तुमच्या शिक्षकांनी त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका. ऑब्झर्व द सेंटेन्स पॅटर्न अँड रीड द टेबल सायलेंटली. आता तुम्हाला काही सेंटेन्स पॅटर्न दाखवले जातील ते तुम्ही ऑब्झर्व करा त्याचं निरीक्षण करा की कोणता शब्द कधी घ्यायचा आहे ते मी पुढे सांगतोच तुम्हाला सर्वांना. त्यानंतर पॉइंट नंबर 3 दिलाय पहा राईट मीनिंगफुल सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ अ गिव्हन टेबल. तुम्हाला जो पुढे तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याच्या आधारे मीनिंगफुल सेंटेन्सेस लिहायचे आहेत की पहा इथे लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहूया आपण आता. ॲक्टिव्हिटी फ्रेमिंग सेंटेन्सेस ऑफ लाईक अँड डिसलाईक्स. तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ते कसं लिहायचं ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या कशा नमूद करायच्या वाक्यातून हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. वाक्य फ्रेम करायला फ्रेम म्हणजे त्या वाक्याची रचना करायला आपण शिकणार आहोत. इथे पहा पॉइंट नंबर 1 शो लर्नर्स स्पेसिफिक सेंटेन्स स्ट्रक्चर. ठीक आहे तुम्हाला आता काही स्पेसिफिक असे सेंटेन्स स्ट्रक्चर दाखवले जातील ते तुम्ही समजून घ्यायचे. दे विल ऑब्झर्व द स्ट्रक्चर अँड रीड द वर्ड्स ऑन द टेबल अँड थिंक अबाउट मोर रिलेटेड वर्ड्स. तर तुम्ही आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यातले शब्द वाचायचे आणि मग टेबलमध्ये जे शब्द मिळतील तुम्हाला ते शब्द वापरून तुम्ही आणखी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन वाक्य कशी होतील याचा विचार करायचा आहे. दे विल फ्रेम द सेंटेन्सेस बाय यूजिंग प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द टेबल. तुम्ही प्रॉपर वर्ड्स त्या टेबलमधून कलेक्ट करायचे आणि नवीन वाक्य तयार करायची. दे विल राईट मोर सेंटेन्सेस ऑन देअर ओन. तुम्ही स्वतः शिक्षकांना न विचारता तुम्ही स्वतः काही वाक्य लिहायची आहेत. चला पुढे पाहूया. इथे पहा सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिली टीचिंग सेंटेन्स स्ट्रक्चर्स. आता इथे आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात घ्यायचे. पहा पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते दिलंय आय लाईक आणि दुसरं स्ट्रक्चर आहे आय डू नॉट लाईक. आय लाईक म्हणजे मला आवडतं आणि आय डू नॉट लाईक म्हणजे मला आवडत नाही. हे एक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर इकडे तिसरं दिलंय पहा ही लाईक्स आणि ही लाईक्स म्हणजे त्याला आवडतं आणि ही डज नॉट त्याला आवडत नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपल्याला हे जे आता इथे एक लक्षात घ्या की वाक्याची रचना साधारणपणे अशी असते एस प्लस व्ही प्लस ओ. सब्जेक्ट म्हणजे कर्ता नंतर व्ही म्हणजे व्हर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. काही वाक्यांमध्ये कर्म येत नाही काही वाक्यांमध्ये कर्म येतं. जनरली ज्या वाक्यरचना असतात त्या या पॅटर्नमध्ये बसवलेल्या असतात. एस प्लस व्ही प्लस ओ. एस फॉर सब्जेक्ट म्हणजे कर्ता वाक्याचा नंतर व्ही फॉर व्हर्ब क्रियापद आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता हे कशा प्रकारे काम करतं हे पॅटर्न समजून घेऊया. आता या ठिकाणी पहिली जर सेंटेन्स स्ट्रक्चर दिलंय ते आय लाईकचं दिलंय तर ते कसं आहे समजून घेऊ. पहा हे वाक्य मी तयार करतो आता इथे आय लाईक माय स्कूल आणि फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. हे एक वाक्य तयार झालं.
मला माझी शाळा आवडते. आय लाईक माय स्कूल. लाईक म्हणजे आवडणे, हे व्हर्ब आहे, ध्यानात ठेवा. आता जेव्हा वाक्यातून नकार दर्शवायचा असतो त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद डू घ्यावं लागतं, हे लक्षात घ्या. म्हणून नवीन वाक्य तयार होतं. समजा मला माझी शाळा आवडत नाही, तर मग तुम्हाला तेच वाक्य कसं करावं लागेल? आय डू नॉट लाईक माय स्कूल. आय डू नॉट लाईक माय स्कूल. तुम्ही म्हणाल हे डू का घेतलं? तर तसे इंग्रजीमध्ये प्रघात आहेत, पद्धती आहेत की जेव्हा नकार घ्यायचा आहे त्यावेळेस डू वापरायचं. आय डू नॉट लाईक माय स्कूल. आता आपण थोडेसे आय लाईकचे वाक्य स्ट्रक्चर कसे केलेले आहेत पाहू. पहिलं वाक्य आपण पाहिलं, आय लाईक माय स्कूल. माझ्या मागे म्हणलात तरी चालेल. आय लाईक माय व्हिलेज. आय लाईक द पेन. आय लाईक द स्टोरी बुक्स. आय लाईक द ग्रेप्स. आय लाईक जपान. मग इकडचे तुम्ही जे काही शब्द आहेत किंवा शब्द वाक्याचे जे भाग आहेत ते तुम्ही बदलू शकता आणि अशा प्रकारे जवळजवळ 13 प्रकारची वाक्य तुम्हाला इथे करता येतील. आय लाईक बिस्किट्स. आय लाईक द पेन. आय लाईक फ्लावर्स. आय लाईक आईस्क्रीम. आय लाईक माय पेट कॅट. आय लाईक माय टीचर. आय लाईक हिस्ट्री. अशा प्रकारे तर ही वाक्य तुम्हाला करता येतील. हा जो इकडं टेबलचा हा भाग दिसतोय तुम्हाला इकडचा, याला म्हणायचं कर्ता. यस, सब्जेक्ट. मग हे सब्जेक्ट किती आहेत पहा, एवढे सब्जेक्ट दिलेले आहेत. 4 आणि 3 7. पहिला सब्जेक्ट आहे आय, म्हणजे प्रथम पुरुष आहे. मी, मला हे आवडतं, मला ते आवडतं. त्यानंतर वी म्हणजे आम्ही. लक्षात घ्या, हे कर्त्यांचे पण अर्थ लक्षात घ्या. आय म्हणजे मी किंवा मला. वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला. यू म्हणजे तू, हा द्वितीय पुरुष आला, द्वितीय पुरुषवाचक करता. सर्वनाम आहे ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण या अगोदर पाहिलेलं आहे मराठीमध्ये. यू म्हणजे तू. दे म्हणजे त्यांना. दे तृतीय पुरुष अनेक वचन आला. दे तृतीय पुरुष अनेक वचन आलं. आता इथले आणखी पुढचं एक सेंटेन्स स्ट्रक्चर आहे पहा. ही लाईक्स, इथे परत घेऊ आपण. ही लाईक्स माय स्कूल. त्याला माझी शाळा आवडते. ही लाईक्स माय व्हिलेज. त्याला माझे गाव आवडते. ही लाईक्स द पेन. त्याला पेन आवडतो. आता तुम्ही म्हणाल सर मग इथे आय लाईक होतं आणि इथे ही लाईक्स का घेतलं? हा, इथे एल कॅपिटल झालाय, तो चुकून झाला, एल स्मॉलच पाहिजे. ही लाईक्स का घेतलं? तर तिथे सुद्धा लक्षात ठेवा, इथे इंग्रजीमध्ये ती पद्धत आहे की जेव्हा वाक्यामध्ये तृतीय पुरुष एकवचनी कर्ता असतो, यस सब्जेक्ट आपण ज्याला म्हणतो, तेव्हा क्रियापदाला यस हा प्रत्यय लावायचा असतो. म्हणून मग इथे वाक्यरचना अशा झालेल्या आहेत. ही लाईक्स माय पेन. ही लाईक्स माय स्कूल. ही लाईक्स माय व्हिलेज. ही लाईक्स द पेन. ही लाईक्स द स्टोरी बुक्स. ही लाईक्स ग्रेप्स. ही लाईक्स जपान. ही लाईक्स बिस्किट्स एटसेट्रा. तसंच शी लाईक्स माय स्कूल. शी लाईक्स माय व्हिलेज म्हणजे तिला. ही म्हणजे त्याला किंवा तो किंवा त्याला. शी म्हणजे तिला आणि इट म्हणजे त्याला. आपल्याला माहिती आहे इट हे प्राण्यांसाठी वगैरे वापरलं जातं. काही गोष्टींमध्ये ते मुलांसाठी सुद्धा वापरलेलं आहे सर्वनाम. या ठिकाणी अशा प्रकारची ही रचना आहे. इथे पुन्हा डू आपण जे घेत होतो नकार दाखवण्यासाठी, इथे मात्र डज घ्यावं लागतं. जसं की ही डज नॉट लाईक द पेन. बघा, ही डज नॉट लाईक द स्टोरी बुक. ही डज नॉट लाईक द बिस्किट्स. ही डज नॉट लाईक द पेन. ही डज नॉट लाईक फ्लावर्स. ही डज नॉट लाईक आईस्क्रीम. ही डज नॉट लाईक माय पेट कॅट एटसेट्रा. त्यानंतर असंच ही शी साठी सुद्धा वाक्य, इट साठी सुद्धा नकारार्थी वाक्य. मला असं वाटतं तुम्हाला ही वाक्यरचना समजली असेल. आता इथे पुन्हा लक्षात ठेवा वाक्य कशी तयार करायची तुम्हाला. आय लाईक माय स्कूल. मला माझी शाळा आवडते. तुम्हाला जेव्हा आवडते असं सांगायचे त्यावेळेस साधी सरळ रचना आहे. आय लाईक माय स्कूल. आय लाईक माय व्हिलेज. आय लाईक द पेन. आय लाईक द स्टोरी बुक. आय लाईक द ग्रेप्स एटसेट्रा. त्यानंतर
वी लाईक द पेन, आम्हाला पेन आवडतो. वी लाईक द स्टोरी बुक्स, आम्हाला गोष्टीची पुस्तके आवडतात. वी लाईक द स्टोरी बुक्स. वी लाईक ग्रेप्स. वी लाईक जपान. अशा प्रकारे वाक्य तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण पाहिलं नकाराची वाक्य. नकाराच्या वाक्यामध्ये डू नॉट असं यूज करायचं नेहमी. आय लाईक जे वापरलं आपण त्याऐवजी आय डू नॉट लाईक. आय डू नॉट ध्यानात ठेवा. आय नॉट लाईक नाही म्हणायचं, तिथे डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आय डू नॉट लाईक माय स्कूल, मला माझी शाळा आवडत नाही. आय डू नॉट लाईक माय व्हिलेज, मला माझे गाव आवडत नाही. आय डू नॉट लाईक बिस्किट्स, समजा एखादं तुम्हाला बिस्किट देत आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे मला बिस्किट नाही आवडत, मग तुम्ही त्यावेळेस सरळ वाक्य म्हणायचं आय डू नॉट लाईक बिस्किट्स. अशा प्रकारे तुम्ही इंग्रजी वाक्य तयार करायची आहेत. इथे दिलेलं आहे पहा फर्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चर. आय लाईक, आय डू नॉट लाईक, दे डू नॉट लाईक, अशा प्रकारे. त्यानंतर सेकंड सेंटेन्स स्ट्रक्चर दिलं आहे ही लाईक्स आणि ही डज नॉट लाईक. इथे लक्षात घ्या, इथे लाईक्स असं का केलं, कारण कर्ता जो आहे तो तृतीय पुरुष एकवचनी कर्ता असेल तर क्रियापदाला म्हणजे व्हर्बला यस हा प्रत्यय लावायचा आहे. त्यानंतर पहा ही लाईक्स स्टोरी बुक्स. ही डज नॉट लाईक स्टोरी बुक्स. शी लाईक्स द पेन्सिल. शी डज नॉट लाईक द पेन्सिल. इट लाईक्स ग्रेप्स. इट डज नॉट लाईक ग्रेप्स. प्रॅक्टिससाठी काय दिलं आहे पहा. ऑब्झर्व द अबाव टेबल. राईट मोर सेंटेन्सेस ऑफ द सेम स्ट्रक्चर. फ्रेम शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ लाईक्स अँड डिसलाईक्स. तुम्ही फ्रेम करायचे जास्तीत जास्त शॉर्ट सेंटेन्सेस लाईक्सचे आणि डिसलाईक्सचे. त्यानंतर तुम्ही एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे पाहू आपण. राईट अ शॉर्ट पॅराग्राफ युझिंग लाईक्स अँड डिसलाईक्स. ट्राय टू राईट अ शॉर्ट पॅराग्राफ युझिंग लाईक्स अँड डिसलाईक्स. तुम्ही छोटासा परिच्छेद लिहू शकता. राईट सेंटेन्सेस ॲज पर द गिव्हन स्ट्रक्चर. तुम्हाला जे आता स्ट्रक्चर आपण पाहिलंय वरती आय लाईक, आय डू नॉट लाईक, ही लाईक्स, ही डज नॉट लाईक, अशा प्रकारचे जे स्ट्रक्चर पाहिले त्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही वाक्यरचना करायच्या आहेत. इथे तुम्हाला मूल्यमापनासाठी काही टास्क दिले पहा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वी काय येईल इथे, वी लाईक मँगोज. आणि हे जर नकार करायचा असेल तर वी डू नॉट लाईक मँगोज. यू लाईक मँगोज. यू डू नॉट लाईक मँगोज. आय लाईक मँगोज. आय डू नॉट लाईक मँगोज. ही लाईक्स मँगोज. ही लाईक्स मँगोज. पण त्याला आंबे आवडत नाहीत. ही डज नॉट लाईक, डज नॉट लाईक, तिकडे लाईक्स नाही घ्यायचा, डज नॉट लाईक, कारण इथे डज इथे आलं म्हणून इकडे लाईक्स नाही करत. ही डज नॉट लाईक मँगोज. अशा प्रकारे शी लाईक्स मँगोज. शी डज नॉट लाईक मँगोज. इट लाईक्स मँगोज. इट डज नॉट लाईक मँगोज. दे लाईक मँगोज. दे डू नॉट लाईक मँगोज. माय टेक अवे. आज आपण काय शिकलो पहा. टुडे आय हॅव लर्न टू राईट सेंटेन्सेस ऑफ लाईक्स अँड डिसलाईक्स. मित्रांनो तुम्ही आता लाईक्सची 10 वाक्य आणि डिसलाईक्सची 10 वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा आणि ती वाक्य लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवायची आहेत. जर अद्यापपर्यंत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण सेतू वर्गाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हे निश्चितच मार्गदर्शक ठरेल. थँक यू ऑल ऑफ यू. बाय एव्हरीवन.